नमस्कार मित्रांनो, काल होती नारळी पौर्णिमा आणि आज रक्षाबंधन असा, त्याच्यामुळे मी कालच जाऊन बाजारातनं माझ्या लाडक्या भावांसाठी राखी घेऊन इलोय। किती सुंदर राखी असं तिकडे लावलेली। तुम्ही खरेदी केलात की नाही तुमच्या लाडक्या भावासाठी राखी? सकाळी सुटले रक्षाबंधनाची तयारीक लागले, कारण की 2 भाव असत ते लवकर जाणार होते, त्याच्यामुळे त्यांना राखी बांधून पहिल्यांदा घ्यायची होती, बाकीचे ते नंतर येतले। मोठी बहीण उशिरा येणार होती, त्याच्यामुळे त्यांनी आपली राखी माझ्याचकडे पाठवून दिली आणि बांधूक सांगितलेल्या। आम्ही सगळी एकूण 9 भावंडा, 7 भाव आणि 3 बहिणी। ह्या व्लॉगमध्ये तुमका सगळे भाव दिसतले आहेत। त्या दोघांका राखी बांधण झाल्यानंतर बाकीच्यांनी पण हजेरी लावली। तोपर्यंत मोठी बहीण पण इलेली। थोडेसे फोटोशूट केलं रक्षाबंधनाचं, म्हटलं फोटो काढूया जरा भाऊ बहिणीने एकत्र। आणि त्यानंतर मग मी इले
बंटीच्या घराकडे. बंटी लहान असल्यापासून मी आणि माझा मोठा ताई आम्ही दोघं एका राखी बांधतो. पण त्याच्याकडे आता छोटो असा तो रडत राहतो, त्याच्यामुळे ते काही योग भेटत नाही. मी त्याची राखी घेऊन इलेलो आहे. बंटीक राखी बांधून मी आता चाललंय घराकडे. होय संचित, ए संचा थांब. घराकडे येईलय. आईक मम्मी गाणी टाटा बाय बाय केलंय आणि चाललंय कुडाक जाऊ, कारण आज तिकडनंच अनुवाक जायचा होता मामाकडे. आईनं आपली राखी पण माझ्याकडे पाठवून दिलेली आहे, त्यामुळे मामांका पण राखी माकाच बांधूची होती. आणि माझं बारको भाव त्याच्याच डिमांडमुळे मी इलेलं आहे अनुवाद. खरं म्हणजे माका बोललेलो की तू जर रक्षाबंधनला येईलच नाही ना तर तू गणपतीत पण यायचा नाही म्हणून मग माका यायचा लागला. नाहीतर दरवर्षी मी राखी अनुवाक पाठवूनच देते कोणाकडे तरी, कारण येणं शक्य होणार नाही रक्षाबंधन आमच्या इकडे पण असल्यामुळे. ते का हातभर राखी बांधून घ्यायचे होते. शाळेत जाऊन ते का दाखवायचं होतं की मी माझी किती बहिणी असत बघा असा, म्हणून तो खूप सारे राखी बांधून घेत होतो मुंबईच्या. आणि बाकी बहिणींनी पण राखी पाठवलेली मालवणच्या. आणि कॅमेऱ्यासमोर माझा भाव एकदम साधो भोळो दिसता. ह्यो माझ्या माडिया मामांचं मुलगो असा मंदार दादा, तर तो पण इलेलो. ते का म्हटले तुका पण लगेच राखी बांधून घेतय. दरवर्षी मी ह्या सगळ्यांची राखी पाठवूनच द्यायचे, पण तण्यामुळे माका यंदा सगळ्यांका राखी बांधूक मिळाली. मामीन पण दादा राखी बांधून घेतले आणि दादान आमका गिफ्ट दिल्यान सिल्कचा डेअरी मिल्क. सगळ्यात जास्त राखी तनयच्या हातात असत वाटतं. जी राखी बांधून घेतोय. आणि मावशीनानी पण राखी दिलेली मालवणच्या आणि वायरीच्या मावशीन, तर ते पण माकाच बांधूचे होते.
रक्षाबंधन झालं आमचा आणि आता आम्ही चाललो कोचरेकर मामांकडे. त्यांच्याकडे दर श्रावण शनिवारी शनी महात्म्याचं वाचन करतात. तर आम्ही आता सगळी तिकडेच चाललो. तुमका पण ऐकाक भेटताला. अनवातले माझे सगळे मामा आणि भाऊ मामी सगळी बघूक मिळतली आहेत तुमका. शिव करी गुरुजरासी नित्य पाडकाय द्रासी ऐसा श्रेष्ठ जो सर्वासी आगमन मात्रेच होती दूर सर्व भीष्ट परिकर प्राप्त करी पूजका नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णे जी पुराणी मानिता श्रेष्ठ सर्वावरी शुक्राज्य ऐसे हे सहा ग्रह कोणी राजा नजर मस्तकी डोरवी ओजा स्मरण निरंतर लावते तुझे करावे अवनव हा पंडित बोलतो शरीर श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अति अद्भुत न पडे कळा दयाची तुझ्यावरी करी कृपा त्याचे सर्व मार्ग असे सोपा ग्रहदीप काळावर छापा तया शरीर हासा ज्यावर कोपासी चढे तयावरी नाना विघ्ने रोकडे तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांनी शनिदेव महापुरी ज्याचा पराजय नोयुद्धी देवदान मातृशुद्धी दुःखदाता शनिदेव लोकाभाविक संज्ञान या ग्रंथाचा करी आदर तुझना स्मरण निरंतर त्यावर कृपा करी शनिदेव शनेश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय केली चरण स्पंगू सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची त्याची दृष्टी पडे दयावर करी दयाचा चरणा चूर अथवा कृपा करी दयावर तयाची सर्व आनंद प्राप्त होय दृष्टीचा एका चमत्कार जन्मला जेव्हा शनेश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेने कृष्ण भरला सर्वांगी तिच्याच्या रती होता जो सारथी तो पांगळ झाला रिक्षिती अश्वाच्या नेत्रापती अंधत्व आले तक्षणी तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण नये मात्र जवदृष्टी जवदिगे आरोग्य झाले ऐसे कथा राजा विक्रम आपली बोले सप्रेम म्हणे पुत्र जन्मने काय काम ऐसा अपवित्र तो पुत्र नव्हे केवळ वैरी जो उपदास ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो ऐसे बोलला हसून करी टाळी वाजवी गरजून सभेसे विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो ऐसे वर्धाते अवसरी कैसी वर्तरी नवलपरी ती ऐकावी आता तुली चित्त देऊनिया या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी रायाचे वाक्य ऐकता तक्षणी विमान खाली उतरले अकस्मात येऊनिया सभेत बैसले देवा विमानासहित तो पाहता झाले सभा पंडित म्हणती आले शनिदेव मग रावते धड करोनी जाऊनी नमन करी चरणी मग तो टाकला झिळकारोनी शनी विमाने म्हणे तू राजा ऐस कवाळी करसी अद्भुत ज्याचा चमत्कार क्षणात गावी भारी आकाशी तू फार करतोसी टवाळी नसती चढविली कळी तरी कन्या राजमुळी तुझं लागलं मी आलो तरी आता आहे माझा चमत्कार तू नको करू गर्वपार ऐसे वदो मी अति सत्वर विमानावर भय झाला तवलाव लागे चरणासी म्हणे कृपा करावी नासी अन्याय घाली पोटासी कृपाळू शनिदेव तत्मांत शनिदेव म्हणे मी तुझा कविनानुभव तेव्हा म्हणे चिन्ह झाला राव चिंता मानसी फार करी मग म्हणत असे पंडिताला आम्ही महागौवाची फेला तो आता कष्टविला आम्हाला तरी कैसे करावे आता जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार तरी हे असे लिखिताक्षर तैसे आता होईल रावले झाला मानसी विसर्जन करी सभेसी जाता झाला मंदिरासी काही अंतरी सेना करोनिया संध्या स्थान मग करतसे भोजन तदनंतर करता झाला क्षण नावेक परंगावरे ऐसे करता एक मास झाला राया विक्रमास मग काय वर्तले त्या कथेस ते आता वैकिले राया विक्रमासी आला श्री बारावासी पुरस्तारी
जेणे त्रासले बहुत प्राणी अभाविका पीडितसे तेव्हा पडतील वरती वादी असणे माझे सामर्थ्याय झालेले तुम्ही विनत हासला शनशी त्यांना कष्टवे तुम्हासी लोका वाली लोतय लोक्यासी तोची महाग्रह झालेले करुणी एकाग्र ऐका बापुलेचा प्रकार जेणे करुणी शनीश्वर कृपा करी तुम्हावरी प्रथम करुणी औषधी स्नान मग काही पूजा निर्धार मग तैलाभिषेक कर मृतिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी स्थापना झाल्या जाण उगी परब्राह्मणासी देऊन 23 सहस्र जप संपूर्ण यथा सांग करावा जप संकार्यावरी चतुर्थांश हवन करी हवन झाल्या परी दाने करावी शनीची मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनेश्वर रूप मानण्याची दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्न करावे मग करावे ब्राह्मण भोजन यथा शक्ती द्यावे दान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव देवी लक्ष्मी बाळकासी माता तरी काय करी काय दर्शना सुत करी आपण तस्कर टाकीला दो बाहेरी हात पाय मंडोली जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आनंद तया तस्करा दया उपद्रेम मांतरा दीनानाथ म्हणून मग राव म्हणे भला रे भला आना वय तया तस्कराला प्रतिपाळ करे बाईला अन्न वस्त्र देऊनी ऐसा हुकुम केला रायाने मग देवी आला ग्राकाने तेव्हा तेरी आधी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐकाते मग राव म्हणे मेहनत राहती तुम्ही सूचना करावे आम्हा कोणाची विक्रमा आहे मग राहती ऐसे कोणी नवदावे मग तो तेली म्हणे राजेश्वरा खाना हा कवा मुचागला देईल मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेत म्हणून तेथे तलावे सत्वर मग ते करणे ते करा रायासी जाई तुझे कथा कशी वतली ही पाहिजे श्रवतेली एका व्यक्ती करुणी राजा विक्रम त्या मांडीवर बैसला चिंता तुर तवत 7.5 वर्षे साचार भरली शरीरे तेव्हा उर्जनी होईल प्राप्त देश भोगले अत्यंत परिसुपान करी अंगुर स्वामी ऐसा राव चिंता करीत तो तेथे काय वर्तली मात शनिदेव होणी कृपावंत सुमा उभा राहिला अनेक राजा विक्रमसेना पदन ओळखसी अज्ञाना अद्याप अर्हत मला आला किंवा नाही मग राव तो पायी धडकरण परी ते नाही कचरण तेव्हा तैसाची भुजन लोटांगण घालसे तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा भक्ती मांग तव विक्रम सद्गत बोले वचन म्हणे मनुष्य देहान पिढी जाण नेती द्यावे मग दान कृपाळवा देवा म्या दुःख सोसले अनिवार ऐसे प्राजासी नाही सोसणार तरी चूक मुनासी न पिढी साचार हेची मागणी देवा ऐसे कोणी शनी देव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराज परपिढीचा अनुभव जाणतो अंतरी ऊन करी निश्चित अवतारी एके दिवशी प्रांत काळी नमन केली गुरुमाऊनी मग हस्त जोडून ते वेळी विनंती केली दयासी ओजेसी गुणाता मी तुमच्या राजासी येतो आता तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते मग गुरु म्हणे का मगसी तुम्ही कृपा करावी आम्हासी न यावे अमुच्या रासी गणित एक जाणता मग मी बदलो ते वेळा तुम्ही करता माझा कंटाळा तरी माझं थारा नाही दयावडी सदा कृपेची कधी सावरी गुरु वचन न मानती ए वेळी अल्लपात प्राप्त होय ते वेळा मी लागलो जनी विनंती करते विनंती वचनी मी प्रसन्न शनी माग गुरुनाथा तेव्हा गुरुते सोडून तव शिरप्रमाणे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची देव मंदिरे चांडाळा महादुष्टापती दाखला ब्रह्मोषीय मंगळा दया नाही दुरांतरी मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करती ब्राह्मणासी मार्ग मात्र दयासी राय
झाले मती वर्णिता स्तब्ध होती दिला नाटकी अंतना पार माया आधन्य तुझी शनी देवराया. आणि महात्म्य वाचन पूर्ण झाला आणि शनिदेवांची आरती पण करून झाली आणि संतू मामा आता सगळ्यांका आरती दाखवता. आरती झाल्यानंतर सगळ्यांका प्रसाद वाटले आणि मामान प्रसादासाठी मामीनी खीर बनवलेली आणि शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाणे पण होते. घे. हे सगळे माझे अनावातले मामा असत आणि भाऊ पण. राजू मामान शनी महात्म्याचं वाचन कसं केल्यानं आपण कमेंट करून सांगा. घरात महिला मंडळांचे पण गजाली चालू झालेले. रात्रीचे बरोबर 12 वाजले असतील तरी सगळा खाऊन पिऊन झाला आणि आता आम्ही चाललो घराकडे. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.